सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत काल्हेर में वंदना मारुति न्यू 40+ काल्हेर भव्य क्रिकेट स्पर्धा का आयोजन। हम आपको बता दें कि जिला प्रमुख शिवसेना माननीय श्री देवानंद थले साहब, भारतीय जनता पार्टी के जिला परिषद सदस्य माननीय श्री देवेश पाटिल साहब के शुभ हाथों से उद्घाटन हुआ। और हम आपको बता दें कि वहीं पे जैसे कि आप सभी को पता है कि दीपक महात्रे साहब और संतोष पाटिल साहब ये भी समाज सेवक हैं और राजनीति से भी जुड़े हुए हैं। तो ये एक विशेष सूचना आप लोगों के लिए है कि लड़कियां पढ़ाओ जैसे आजकल नारा है, तो वो चीज़ अगर देखा जाए तो ये जो दोनों लोग हैं संतोष पाटिल साहब और दीपक महात्रे साहब, इनकी लड़कियां इनका नाम बड़े पैमाने पे रोशन कर चुकी हैं। जैसे कि नेवी इंजीनियर ऑफिसर मानसी दीपक महात्रे, जो कि मानसी नेवी में इंजीनियर ऑफिसर बन चुकी हैं। तो वहीं पे संतोष पाटिल साहब की जो लड़की है अनुष्का संतोष पाटिल, ये डॉक्टर बन चुकी हैं। तो ये अपने माता पिता का नाम रोशन कर चुकी हैं। जहाँ पे देखा जाए भिवंडी में तो अक्सर लड़कियां ही टॉपर रहती हैं। कभी भी देखा जाए, किसी भी गांव में देखा जाए तो माँ बाप का नाम तो लड़कियां ही कर रही हैं। लड़के तो मतलब भिवंडी महाराष्ट्र के जो है योग्यता में लड़कियों से पीछे हैं। तो हम आपको बता दें कि स्टेज पर इन दोनों लड़कियों का सत्कार सभी मान्यवरों के हाथों से किया गया। तो वहीं पर हम आपको बता दें कि मानसी का जो है जन्मदिन था, तो केक काट करके स्टेज पे ही मानसी का जन्मदिन भी मनाया गया। और आप थोड़ा मानसी ने जो भी बोला है वो आपको ज़रूर सुनना चाहिए, क्योंकि कितना अच्छा इस लड़की ने बोला है आप सोच भी नहीं सकते। और सबसे बड़ी हम आपको एक बात और बताना चाहेंगे, ये दोनों लड़कियां इतनी सादगी से स्टेज पर आई हैं कि लगता नहीं है कि ये इतने बड़े ओहदे पे तैनात हुई हैं। शालीनता के साथ स्टेज पे आई हैं, स्वागत सम्मान उन्होंने अपना लिया। तो चलिए हम आपको वहाँ का दृश्य दिखाते हैं। कुछ आप ज़रूर सुनिएगा मानसी को कि उसने क्या कहा पढ़ाई कर लेकर के। सबसे बड़ी बात है कि माता पिता का संस्कार इनके अंदर कूट कूट के भरा हुआ दिख रहा था। और महाराष्ट्र का और माता पिता का नाम इन दोनों बच्चियों ने रोशन किया है। ये हमारे चैनल के माध्यम से भी दोनों बच्चियों को शुभकामनाएं। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का आपको कुछ दृश्य। रतिलाल पाटील शटल क्रॉस झाले, फलंदाज शॉट धरला, चेंडू ट्रॅव्हल झाला, पंच लेग बायचा इशारा करतात। अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होईल ती असे लाडके व्यक्तिमत्व आणि लोकनेते त्यांचा गौरव केला जाते। जोरदार टाळ्या होत्या। सन्मान आपण पाहतोय। या सरपंच पण सामना सुरू करायचा आहे आणि सन्मान पाहतोय। प्रेमाची उद्गार यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे। आपला मनपूर्वक सस्नेह असोसिएशनचे माननीय अध्यक्ष हे आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। धन्यवाद, आभार व्यक्त करतोय। त्यानंतर महेंद्रजी पाटील साहेब या माननीय त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी कन्नड ग्रामपंचायत देवेंद्रजी पाटील यांचंही स्वागत। लेजंड क्रिकेटर असा यांचा उल्लेख केला जातो। ॲडव्होकेट यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी पाटील यांच्या शुभ हस्ते। माजी केंद्रीय मंत्री पंचायती राज ज्या संघाने चषक पटकावला त्या भोईर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान। हरेजी आपण चांगले खेळाडू देखील आहेत। आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत।
त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करताय. आता आपल्या शुभ हस्ते डॉक्टर अनुष्काजी संतोष पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचा आहे. आपण म्हणतोय की नेहमीच या हिंदू संस्कृतीमध्ये आपण स्त्रियांना मातेचं स्थान देतो, देवीचं स्थान देतो. मात्र आज या स्त्रिया कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे नाहीत हे निश्चितच दाखवून दिलेलं आहे. डॉक्टर अनुष्काजी संतोष पाटील यांच्या सुकन्या त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण पाहतोय डॉक्टर देवानंदजी ढळे साहेब यांच्या शुभ हस्ते. संतोषजी पाटील या स्पर्धेच्या स्टेजच्या डाव्या बाजूला जी लाईट होती बंद करायची बघा. मानसीताईंचा आज वाढदिवस आहे. तमाम नवीन पाटील क्रिकेट संघटनेच्या संघाच्या वतीने, सर्व खेळाडूंच्या वतीने, या व्यासपीठाच्या वतीने मानसीताई आपल्यास या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपण पाहतोय. मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असलेल्या मानसी दीपक म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जात आहे. स्वागत आणि सन्मान आपण पाहतोय. दीपकजी म्हात्रे यांच्या सुकन्या मानसीजी आठवण त्यांना सन्मान चिन्हही बहाल केलं जात आहे. सन्मान्य पाहुण्यांच्या शुभ हस्ते मनोगत व्यक्त करा. कालनेर आयोजित न्यू 40+ संघटना आयोजित ठाणे जिल्हा प्रमुख शिवसेना चषक 2025 या कार्यक्रमासाठी उपस्थित तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय देवानंदजी ढळे साहेब, आमचे मित्र सुजित तात्या, ठाणे जिल्हा युवा मोर्चाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मान्य श्रीधर पाटील, या गावचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष हरचंद्र काका, सन्मान्य माजी सरपंच संजय पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील, हरेश म्हात्रे, देवेंद्र म्हात्रे, क्रिकेटचे चाहते प्रथमेश म्हात्रे, या गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख दीपक म्हात्रे, त्यांचे सहकारी संतोष पाटील व या 15 मारुतीचे टन झालं असे जाहीर करतो. व या स्पर्धा भरवताना आदरणीय जिल्हा प्रमुखांच्या नावाने या स्पर्धा भरवल्या जातात. मागेही ते जिल्हा प्रमुख झाल्यापासून या भिवंडी तालुक्यातल्या युवकांसाठी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने कबड्डीच्या स्पर्धा भरवल्या, आता क्रिकेटच्या स्पर्धा आहेत. हे अनेक समाजात आपण काम करत असताना आदरणीय जिल्हा प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे कार्यकर्ते युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी या अशा स्पर्धा भरवत असतात. आणि युवा मोर्चामध्ये मी काम करत असताना आमच्या हातून युवांसाठी या अशा कार्यक्रमांना बोलवून आमच्याकडनंही चांगलं काम करून घेतात. त्याबद्दल मी आदरणीय देवानंद ढळे यांचं मनापासून अभिनंदन करेन. आणि या स्पर्धेत ज्या ज्या संघांनी भाग घेतला त्या सर्व संघांचं मी मनापासून अभिनंदन करेन. आणि या 15 मारुती कालनेर आदरणीय जिल्हा प्रमुख यांना शुभेच्छा देईन का आपण यापुढेही अशा चांगल्या स्पर्धा युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपण करत राहावं. कारण भिवंडी हे क्रिकेटचं माहेरघर, ते 40+ असो का इतर संघ असो, आपण प्रत्येक सॅटर्डेला वीकली प्रत्येक एरियात त्या क्रिकेटचा संग्राम, जसा IPL देशाचं लक्ष वेधून घेते तसा भिवंडी तालुक्यातले एक क्रिकेटवीर आपल्या खेळाच्या माध्यमातून सर्व या भिवंडीतल्या जनतेचं लक्ष वेधून क्रीडा रसिकांना प्रोत्साहन म्हणून खेळत असतात. म्हणून मी पुन्हा एकदा या स्पर्धा ज्यांच्या नावाने भरवल्या त्यांनाही शुभेच्छा देईन आणि आयोजकांनाही शुभेच्छा देईन. आणि पुढे अशा स्पर्धा आपण आयोजन करून या भिवंडी तालुक्यातल्या खेळाडूंचं मनोबल व प्रोत्साहन असंच वाढवत राहा. आता क्रिकेट खेळत असताना यश अपयश हा खेळाचा भाग आहे. त्याच्यामुळे या 2-3 दिवस स्पर्धेत जे जे संघ भाग घेतील त्या स्पर्धेला यश अपयश संघांना येईल, पण आपला खेळ या स्पर्धेत चांगल्या पद्धतीने दाखवून आपला खेळ दाखवत राहू. या स्पर्धेच्या निमित्तानं एक डॉक्टर आणि एक नेव्ही अशा 2 आपल्या सुकन्या यांचा सत्कार करण्याचा लाभ आम्हाला लाभला. आम्ही भाग्यवान आहोत. या दोन्ही मुलींनाही मी मनापासून शुभेच्छा देतो.
त्यांचे वडील आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो का आपल्या कन्यांना आपण एवढं चांगलं शिक्षण दिलं, आपण पुढे येण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं. खरोखर हे अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या आयोजकांना धन्यवाद देईन, त्यांचं अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवेन. जय तास मात्र जिंकलेले मला खेळण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल खरोखरच मी माझ्या स्वयं ह्याचं पण मी खूप खूप आभार मानते, कारण की सर्वांना ही संधी नाही भेटत. आणि जिल्हा प्रमुख चषकाचे आयोजक श्री दयानंदजी खले साहेब यांना पण माझं खूप खूप आभार. सांगायचंय, जर आपली जिद्द असेल आणि आपल्याला खरंच पुढे जायचंय तर आपण स्वतः आणि आपले आई वडील जर आपल्या पाठीशी असले तर आपल्याला कोणीच थांबू शकणार नाही. मला फक्त एवढंच सांगायचं. आणि इथे म्हणजे माझ्या माध्यमातून जर कोणत्या मुली मला आता बघतायत तर तुम्ही ही जिद्द ठेवा आणि पुढे चला. तुमचे आई वडील नक्की तुमचा साथ देणार. क्षण आपण पाहतोय भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे वर्तमान उपाध्यक्ष आदरणीय दीपकजी माता साहेब या स्पर्धेचे प्रणित, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर यांच्या सुकन्या मानसीचा वाढदिवस या स्टेजवर या सेंटर मंचावर केला जातो. सामना पाहतोय. खरं तर